नमस्कार. समूह विद्यापीठ किंवा क्लस्टर युनिव्हर्सिटी ही एक महाराष्ट्रामध्ये सन 2019 पासून या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेली एक महत्त्वाची संकल्पना आहे. गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटी किंवा समूह विद्यापीठाच्या बाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आज आपण होत असताना पाहत आहोत. आज आपण प्रामुख्याने महाराष्ट्रातील समूह विद्यापीठ स्थापनेबाबतची योजना, त्याबाबतच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि विद्यापीठ स्थापन करण्याची जी संपूर्ण प्रोसिजर आहे, या प्रोसिजरविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 3 क्लस्टर युनिव्हर्सिटी ऑलरेडी स्थापन झालेल्या आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाची जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, मुंबईमधील 4 गव्हर्नमेंट कॉलेजेसना एकत्र करून डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी हे एक क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून 13 फेब्रुवारी 2019 रोजी त्याची स्थापना झालेली आहे. खाजगी शिक्षण संस्थांच्या बाबत हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजेस सोसायटीच्या माध्यमातून त्यांची मुंबईमधील 4 कॉलेजेस एकत्रित करून HSNC या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. या विद्यापीठाची स्थापना 30 ऑक्टोबर 2019 रोजी झालेली आहे. त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारी रयत शिक्षण संस्था, या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे 3 महाविद्यालय एकत्र करून कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा या क्लस्टर विद्यापीठाची स्थापना 27 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आलेली आहे. अर्थात या 3 विद्यापीठाची स्थापना ही प्रामुख्याने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान म्हणजेच रुसा या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी झालेली आहेत. इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या क्लस्टर युनिव्हर्सिटीची स्थापना करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. अर्थात या नवीन योजनेच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क, त्याचबरोबर त्याबाबतच्या अनेक वेगवेगळ्या चर्चा आज आपण त्या ठिकाणी ऐकत आहोत किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून की आपण त्या वाचत आहोत. आज आपण प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने या संदर्भातील जो शासन निर्णय जारी केलेला आहे की राज्यामध्ये समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी याबाबतचा GR हा त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. या GRच्या अनुषंगाने आज आपण महाराष्ट्रामधील शिक्षण संस्थांना जर समूह विद्यापीठाची स्थापना करायची असेल तर ती स्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे, त्यासाठीचे जे निकष आहेत हे नेमके काय आहेत ते आज आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात घेणार आहोत. प्रामुख्याने या क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठीचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत हे जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर यामध्ये पूर्वीच्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याला आता अंतिम घटनेचं किंवा अंतिम त्या ठिकाणी रूपरेषा देण्यात आलेली आहे. क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सिंगल मॅनेजमेंट म्हणजे एकाच संस्थेच्या आधिपत्याखाली असलेली किमान 2 आणि कमाल 5 महाविद्यालय असणं आवश्यक आहे. अर्थात ज्या संस्थांना 5 पेक्षा अधिक महाविद्यालय एकत्र करून क्लस्टर विद्यापीठाची स्थापना करायची असल्यास अशा प्रकारचे प्रस्ताव देखील स्वीकारले जातील आणि केस टू केस त्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र सर्वसाधारण योजना जी आहे ते किमान 2 महाविद्यालय व कमाल 5 महाविद्यालय अशा प्रकारची योजना आहे. अर्थात किमान 2 आणि कमाल 5 ही जरी मर्यादा असली तरी यामधील किमान 1 महाविद्यालय हे अनुदानित, शासन अनुदानित महाविद्यालय असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन केल्या जाणार आहेत त्याची स्थापना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा 2016 मधील कलम 3 मधील प्रोव्हिजननुसार या विद्यापीठांची स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणजेच सार्वजनिक विद्यापीठ म्हणून त्याची स्थापना होणार आहे. आणि त्याकरिता या समूहामधील किमान 1 महाविद्यालय हे त्या ठिकाणी अनुदानित महाविद्यालय असणं हे आवश्यक राहील.
या योजनेसाठी प्रस्ताव सादर करत असताना की यामधील एक महाविद्यालय हे त्या ठिकाणी लीड कॉलेज म्हणून भूमिका पार पाडेल आणि त्याची स्थापना किमान 20 वर्षापूर्वी झालेली असणं आवश्यक आहे. म्हणजेच लीड कॉलेजचा एक्झिस्टन्स जो आहे तो किमान 20 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये असणं हे गरजेचं राहील. जे महाविद्यालय लीड कॉलेज म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पाडणार आहे त्या महाविद्यालयास जर ॲटॉनॉमी मिळालेली असेल तर त्या ठिकाणी त्यांना थेट त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. मात्र ॲटॉनॉमीची किमान 5 वर्षे पूर्ण झालेली असणं आवश्यक राहील. जर लीड कॉलेज ॲटॉनॉमस नसेल तर त्यांना नॅकच्या माध्यमातून किमान 3.25 इतका CGPA म्हणजे ग्रेड पॉईंट्स हे मिळालेले असणं आवश्यक राहील. आणि जर त्या ठिकाणी कॉलेजेस प्रोफेशनल असतील तर त्यांचं NBA ॲक्रिडिशन झालेलं असणं आवश्यक राहील. तर यामध्ये त्या ठिकाणी जे लीड कॉलेज आहे त्यांच्याकडची किमान विद्यार्थी संख्या ही 2000 इतकी असली पाहिजे. म्हणजे अर्ज करतेवेळी या महाविद्यालयाकडे लीड कॉलेजकडे किमान 2000 एवढी विद्यार्थी संख्या आवश्यक आहे. उर्वरित जी घटक महाविद्यालय असतील पार्टिसिपंट कॉलेजेस जे असतील की त्यांच्याकडे देखील किमान 2000 विद्यार्थी संख्या असणं आवश्यक आहे. ती एकत्रितपणे असली तरी चालू शकेल. थोडक्यात लीड कॉलेज आणि पार्टिसिपंट कॉन्स्टिट्युएंट कॉलेज असे मिळून एकूण 4000 विद्यार्थी संख्या या संभाव्य विद्यापीठाकडे असणं आवश्यक राहील. याबरोबरच या मार्गदर्शक सूचनांच्या मध्ये एक महत्त्वाचा बदल त्या ठिकाणी सध्या दिसतो आहे. तो म्हणजे क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये सहभागी होणाऱ्या महाविद्यालयामधील अंतर हे पूर्वी 25 किलोमीटर हे टेंटेटिव्हली निर्धारित करण्यात आलेलं होतं. मात्र अंतिम जो काही त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत की त्यामध्ये एक जिल्हा हे कार्यक्षेत्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे सर्व ही कॉलेजेस जी आहेत ती एका विशिष्ट जिल्ह्यातील असणं हे आवश्यक राहील. म्हणजेच लीड कॉलेज आणि त्याची कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस हे सर्वच महाविद्यालय एकाच जिल्ह्यात असतील अशा कॉलेजेसना एकत्र येऊन की त्या ठिकाणी क्लस्टर युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव हा करता येऊ शकेल. त्याबरोबरच या महाविद्यालयांच्याकडे किमान 15,000 स्क्वेअर मीटरचं बांधकाम त्या ठिकाणी असणं गरजेचं राहील. याबरोबरच ते जर प्रोफेशनल कोर्सेस चालवत असतील तर त्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर इतर काही कोर्सेससाठी महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार इन्फ्रास्ट्रक्चर हे अवेलेबल असणं आवश्यक राहील. लँड रिक्वायरमेंटच्या बाबत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. जर त्या ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्या ठिकाणी क्लस्टर युनिव्हर्सिटी होत असेल तर त्याला व्हर्टिकल युनिव्हर्सिटी असं म्हटण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे 2 हेक्टर जागा असेल तरी सफिशियंट आहे. मात्र या व्यतिरिक्त कोकण, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, अमरावती या जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी क्लस्टर युनिव्हर्सिटी प्रपोज केली जात असेल तर अशा सर्व कॉलेजेसकडे मिळून की त्या ठिकाणी किमान 4 हेक्टर एवढी जमीन त्या ठिकाणी असणं आवश्यक राहील. त्याबरोबरच त्या ठिकाणी इतर उर्वरित जिल्ह्यांच्या मध्ये किंवा सेमी अर्बन आणि रुरल एरियामध्ये जर क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन होत असेल तर त्यासाठी 6 हेक्टर एवढी त्या ठिकाणी जमीन त्या संबंधित प्रस्ताव करणाऱ्या महाविद्यालयाकडे किंवा संस्थेकडे असणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. याबरोबरच काही अकॅडमिक स्टँडर्ड्स देण्यात आलेले आहेत. जी कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस असतील म्हणजे लीड कॉलेज व्यतिरिक्त जी महाविद्यालये असतील या महाविद्यालयांचं नॅक ॲक्रिडिशन झालेलं असणं आवश्यक आहे किंवा प्रोफेशनल कॉलेजेस असतील तर त्यांचं NBA झालेलं असणं गरजेचं राहील. मात्र त्यासाठी किमान काही नॅकची ग्रेड असणं हे मॅन्डेटरी नाही आहे. केवळ त्यांचं नॅक असेसमेंट झालेलं असणं आणि ते व्हॅलिड पिरियडमध्ये असणं हे आवश्यक राहील. जर प्रोफेशनल कॉलेजेस असतील तर त्यांच्याकडील किमान 30% प्रोग्रामचं NBA ॲक्रिडिशन झालेलं असणं गरजेचं राहील. या सर्व महाविद्यालयांच्याकडे मिळून किमान 2 फंक्शनल रिसर्च सेंटर जे UGC आणि संबंधित विद्यापीठाने अप्रूव्ह केलेली UGCच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित विद्यापीठाने मान्यता दिलेली किमान 2 रिसर्च सेंटर जे आहेत ती त्या महाविद्यालयांच्याकडे असणं हे आवश्यक राहील. त्याचबरोबर रिसर्चमध्ये चांगला परफॉर्मन्स असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग त्या ठिकाणी रिसर्च पेपर्स असतील, आर्टिकल्स असतील, मायनर मेजर रिसर्च प्रोजेक्ट्स असतील, PhD डेझर्टेशन असेल किंवा अदर रिसर्च पब्लिकेशन्स असतील ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं असणं गरजेचं राहील. त्याचबरोबर त्यांच्याकडे इंटरडिसिप्लिनरी टीचिंगची व्यवस्था असली पाहिजे.
हा अकॅडमिक परफॉर्मन्स त्या कॉलेजेसचा असणं गरजेचं राहील. विद्यापीठ चालवण्याच्या अनुषंगाने रिसोर्सेस मोबिलाइज करण्याची क्षमता त्यांच्याकडे असावी लागेल. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर टीचिंग, लर्निंग आणि ॲडमिनिस्ट्रेशनसाठी त्यांच्याकडे असावं लागेल. त्याचबरोबर लोकल आणि इंडियन लँग्वेजेसमध्ये कोर्स सुरू करण्याची किंवा प्रोग्राम सुरू करण्याची त्यांच्याकडे क्षमता असायला पाहिजे आणि तशा प्रकारची कमिटमेंट देणं त्यांना शक्य असलं पाहिजे. वेगवेगळे PhD प्रोग्राम्स आपल्याकडे असावेत. IT चे इन्फ्रास्ट्रक्चर असावं. स्टार्टअप्सची सुविधा असावी. इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर्स असावेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्याकरिता हॉस्टेलची व्यवस्था असावी. लॅबॉरेटरी असाव्यात. ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी एक युनिव्हर्सिटी म्हणून ज्या अपेक्षित आहेत की त्या त्यांच्याकडे असायला पाहिजे. त्याबरोबरच त्यांच्याकडे एक्झिस्टिंग काही MOU किंवा त्या ठिकाणी लिंकेजेस असावेत की ज्या माध्यमातून NAPच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे एम्बेडेड प्रोग्राम्स असतील किंवा त्या ठिकाणी इंटर्नशिप असेल, अप्रेंटिसशिप असेल की अशा प्रकारची व्यवस्था करता येणं की त्या ठिकाणी शक्य होऊ शकेल. या काही अकॅडमिक स्टँडर्डच्या रिक्वायरमेंट आहेत. त्या रिक्वायरमेंट पूर्ण करणारे महाविद्यालय या क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रस्ताव देऊ शकतात. एक महत्त्वाची प्रोव्हिजन या मार्गदर्शक सूचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे ज्या संस्थेला, ज्या महाविद्यालयांना एकत्र येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव सादर करावायचा आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागाकडे संलग्न अशा प्रकारची एक जॉईंट फिक्स डिपॉझिट त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं राहील आणि ती 5 कोटी रुपयाची असेल. म्हणजे उच्च शिक्षण विभाग आणि संबंधित संस्था किंवा संबंधित महाविद्यालय असं त्या ठिकाणी जॉईंट FD ओपन करून ती 5 वर्षासाठी 5 कोटी रुपये निधी हा सिक्युरिटी डिपॉझिट टाईप हा त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे. अर्थात याच्यावरती मिळालेले व्याज हे विद्यापीठाला त्याच्या दैनंदिन खर्चासाठी वापरता येऊ शकेल. मात्र मूळ जी रक्कम आहे ती 5 वर्षे ही जॉईंट FDच्या स्वरूपात ठेवणं हे आवश्यक आहे. याबरोबरच आपल्याला काही कमिटमेंट्स करायचे आहेत की ज्या DPRमध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, लोकल आणि अदर लँग्वेजेसमधले प्रोग्राम सुरू करण्याच्या बाबतच्या कमिटमेंट्स असतील. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क इम्प्लिमेंट करण्याच्या, अडॉप्ट करण्याच्या संदर्भातील त्या ठिकाणी कमिटमेंट असतील. UGC आणि महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स केले जातील किंवा सुधारणा केल्या जातील ते ॲक्सेप्ट करण्याबाबतची कमिटमेंट द्यावी लागेल. आपल्याकडील फॅसिलिटीज आणि जे व्हेंचर्स आहेत ते कॉन्स्टिट्यूएंट कॉलेजेस किंवा पार्टिसिपंट कॉलेजेसमध्ये शेअर करण्याच्या बाबतची कमिटमेंट असेल. ICTचा वापर असेल, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम असेल, डिजिटल लायब्ररी सुरू करण्याची कमिटमेंट असेल. विद्यार्थी आणि शिक्षकांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करण्याची सिस्टम उभी करण्याच्या बाबतची प्रोव्हिजन असेल. फॅकल्टी एक्सलन्समध्ये फॅकल्टीला रिवॉर्ड्स, प्रमोशन आणि रेकग्नेशनच्या बाबतच्या प्रोव्हिजन ज्या ॲज पर UGC आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहेत त्या देण्याबाबतची कमिटमेंट आपल्याला करावी लागेल. जी प्रवेशाबाबतची जी रिझर्वेशन पॉलिसी आहे, रिक्रुटमेंटबाबतची रिझर्वेशन पॉलिसी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ज्या निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे ती आपण इम्प्लिमेंट करण्याचे कमिटमेंट आहे. फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना विशिष्ट प्रकारच्या सुविधा देण्याबाबतची कमिटमेंट असेल. स्कॉलरशिप असेल, अकॅडमिक, एक्झामिनेशन, गव्हर्नन्स रिफॉर्मच्या बाबतची कमिटमेंट आहे. त्याचबरोबर जे पार्टिसिपंट कॉलेजेस आहेत की त्यांना समान संधी देण्याच्या अनुषंगाने की जी काही तत्त्व महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेले आहेत त्याप्रमाणे याचं संपूर्ण इम्प्लिमेंटेशन करण्याची तयारी असावी. फी फिक्सेशनचा जो भाग आहे तो महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, त्याचबरोबर जे प्रोफेशनल बॉडीज आहेत की त्यांनी निर्धारित करून दिलेल्या विविध पद्धती त्या आपण वापरण्याबाबतची कमिटमेंट देखील की आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. अर्थात फी फिक्सेशनचे अधिकार हे संपूर्णपणे विद्यापीठाला आहेत. मात्र काही प्रोफेशनल कोर्सेसच्या बाबतीमध्ये फी रेग्युलेशन अथॉरिटी जी आहे की त्या अथॉरिटीने निर्धारित केलेल्या फी आपल्याला अडॉप्ट कराव्या लागत असतात. तर या सगळ्या अटी, शर्ती आणि जे काही कंडिशन्स आहेत त्या फुलफिल होत असतील तर आपण महाराष्ट्र शासनाकडे क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करू शकतो. तर या संदर्भातील जो संपूर्ण प्रोफार्मा आहे तो त्या ठिकाणी संचालनालयाच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिला जाईल. त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या बाबी असतील तर त्यामध्ये इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट प्लॅन जो NEPच्या अनुषंगाने 5 वर्षाचा प्लॅन असेल. इम्प्लिमेंटेशन ऑफ क्रेडिट फ्रेमवर्क जे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण कसं करणार आहोत.
UG, PG आणि PhD प्रोग्राम जे एक्झिस्टिंग प्रोग्राम आहेत ते कोणते आहेत आणि नवीन प्रोग्राम आपण कुठले सुरू करणार आहोत. यामध्ये काही नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम्स आहेत ज्याला ग्रीनफील्ड प्रोग्राम्स किंवा कोर्सेस असं म्हटलेलं आहे, ते आपण कुठल्या प्रकारचे सुरू करणार आहोत. त्याचबरोबर मल्टी डिसिप्लिनरी इनोव्हेटिव्ह डिग्री प्रोग्राम आपल्याकडे कुठले असणार आहेत. आपला फायनान्शियल प्लान काय असेल, त्यामध्ये फंड कलेक्शन असेल आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल की याच्याबाबतचा आपला प्लॅन त्यामध्ये असावा लागेल. त्याचबरोबर एक्सपान्शनचा एक प्रोजेक्टेड प्लान जो आहे तो देखील आपल्याला यामध्ये द्यावा लागेल की पुढच्या कालावधीमध्ये हे विद्यापीठ हे एक्सपान्शन कसं करणार आहे. विद्यापीठाचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर जे आहे ते महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा आणि सध्याची जे एक्झिस्टिंग क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी जो काही ढाचा ठरवून देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी विद्यापीठाचं जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर असेल ते अडॉप्ट करण्याबाबतची देखील त्यामध्ये माहिती या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आपल्याला द्यावी लागेल. म्हणजेच ॲकॅडमिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, फायनान्शियल अलॉंग विथ द एक्सपान्शन अशा प्रकारचा त्या ठिकाणी DPR हा आपल्याला तयार करावा लागेल. त्याचे पॅरामीटर्स त्यामध्ये दिलेले आहेत, त्या पॅरामीटर्सनुसार आपल्याला हा प्रोजेक्ट रिपोर्ट हा बनवावा लागेल. तर हे संपूर्ण सबमिट केल्यानंतर क्लस्टर विद्यापीठ स्थापन होण्याची नेमकी प्रक्रिया कशी असेल हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून ज्यांना क्लस्टर विद्यापीठाची स्थापना करावयाची आहे अशा संस्थांच्याकडून, महाविद्यालयांच्याकडून प्रस्ताव मागणी केली जातील. त्याचे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केले जातील. त्याची स्क्रुटिनी करण्यासाठी एक विशेष कमिटी स्थापन केलेली आहे आणि ती कमिटी त्या ठिकाणी त्याची स्क्रुटिनी करेल. आवश्यकता वाटल्यास ते फिजिकल व्हिजिट करतील. अधिकची माहिती आवश्यक असल्यास ती अधिकची माहिती त्या संबंधित संस्थेकडून मागून घेतील. त्यानंतर की त्याला रेकमेंड करतील, त्याला ॲप्रुव्हल देतील. ॲप्रुव्हल दिल्यानंतर की हा जो प्रस्ताव आहे मंत्रिमंडळासमोर त्याचबरोबर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीसमोर त्या ठिकाणी मांडला जाईल. वैधानिक मंडळ जे आहे की त्या वैधानिक मंडळाची परवानगी घेतल्यानंतर त्याबाबतचं नोटिफिकेशन काढलं जाईल. अर्थात हे नोटिफिकेशन प्रामुख्याने महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ॲक्ट 2016 सेक्शन 36 यानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार या विद्यापीठाची स्थापना सार्वजनिक विद्यापीठ म्हणून करण्याबाबतची नोटिफिकेशन ही जारी केली. हे नोटिफिकेशन जारी केल्यानंतर विद्यापीठ हे त्या ठिकाणी अस्तित्वात येईल व त्याची कमेन्समेंट ऑफ बिझनेस जो आहे तो पुढील कालावधीमध्ये त्या ठिकाणी सुरू होईल. तर यामध्ये काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स करण्यात आलेल्या आहेत. या प्रोव्हिजन जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर त्या नेमक्या कोणत्या आहेत, तर आतापर्यंत यापूर्वी थोडासा डाऊट होता, मात्र या नवीन मार्गदर्शक सूचना आल्यामुळे हे डाऊट्स त्या ठिकाणी पूर्णपणे निघून गेलेले आहेत. जे विद्यापीठ स्थापन होणार आहे ते महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार असेल, त्यामुळे त्याला स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा दर्जा असेल. त्याचबरोबर त्यामध्ये सहभागी होणारी जी काही ग्रँटीनेड कॉलेजेस आहेत त्यांचा ग्रँटीनेड स्टेटस ॲज इट इज मेंटेन केला जाईल. म्हणजे विद्यापीठ स्थापन होण्याच्या आधी जी काही शिक्षक, शिक्षकेतर पदं अनुदानित आहेत त्याचं अनुदान पुढील कालावधीमध्ये देखील चालू राहणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा ही येणार नाही. जे ग्रँटीनेडच्या पोस्ट आहेत त्यांना प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था त्यामध्ये देण्यात आलेली आहे. याबरोबरच एक ॲडिशनल प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे ती म्हणजे जी काही नवीन क्लस्टर विद्यापीठं स्थापन होतील की त्यांना 5 वर्षासाठी 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी 1 कोटी रुपयाचा निधी ह्या प्रत्येक स्थापन होणाऱ्या क्लस्टर युनिव्हर्सिटीला दिला जाईल. की त्याची अपेक्षा अशी आहे की या 1 कोटी रुपयामधून जी काही स्टॅट्युटरी पोस्ट आहेत विद्यापीठामध्ये ज्या निर्माण कराव्या लागणार आहेत की त्यांचा सॅलरी भागवण्यासाठी मदत होऊ शकेल. अर्थात ही रक्कम पूर्णपणे सफिशियंट नाही आहे, मात्र ज्या संस्था जी महाविद्यालय क्लस्टर विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी पुढे येतील की त्यांना एक प्रकारची मदत, एक प्रकारचा सीड मनी या स्वरूपात त्या ठिकाणी हे 5 कोटी रुपये एक वर्षे 1 कोटी रुपये दिले जाणार आहेत. की ज्याचा उपयोग व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इव्हॅल्युएशन, डायरेक्टर नॉलेज रिसोर्स सेंटर, डायरेक्टर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस, डायरेक्टर स्टुडंट डेव्हलपमेंट, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर या 7 पदांच्यासाठी हा निधी जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी खर्च करता येईल. म्हणजे ही एक महत्त्वाची तरतूद या नवीन सूचनेमध्ये करण्यात आलेली आहे. तर यामध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे जे स्थापन होणारं क्लस्टर विद्यापीठ असेल त्या क्लस्टर विद्यापीठाचा नेमका स्टेटस काय आहे, तर एक स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी असेल, ही एक मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी असेल,
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक नॉन ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी असेल, कारण या युनिव्हर्सिटीला इतर कॉलेजेसना ॲफिलिएशन देता येणार नाही. कारण विद्यापीठाची स्थापना होत असताना किमान 2 किंवा कमाल 5 महाविद्यालये त्याला जी काही त्याच्यामध्ये सहभागी होतील तीच त्या विद्यापीठाची कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस असतील. नंतर त्याच्यामध्ये कॉलेजेस ॲडिशन करण्याची ही तरतूद सध्या तरी त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे म्हणून ही नॉन ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीचे ऑब्जेक्टिव्स काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ज आहेत आणि काही जनरल ऑब्जेक्टिव्ज आहेत जे इतर विद्यापीठाचे उद्दिष्ट असतात. तीच उद्दिष्ट याच्यामध्ये देखील असतील. ॲक्ट अँड रेग्युलेशन याला कुठला लागू राहील तर या विद्यापीठांना काही थोड्या अधिक फरकाने महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 व फर्दर अमेंडमेंट या लागू राहतील. त्याबरोबरच क्लस्टर विद्यापीठासाठी या कायद्याच्या अंतर्गत जी नोटिफिकेशन काढली जाईल त्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन्स दिलेले असतील त्या प्रोव्हिजन्स देखील या क्लस्टर युनिव्हर्सिटीला लागू राहतील. कारण महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 किंवा त्यानंतरच्या सुधारणा जे असतील त्यामधील सर्वच्या सर्व बाबी या क्लस्टर विद्यापीठाला ॲज इट इज लागू राहत नाहीत. त्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत की ज्या क्लस्टर विद्यापीठाला लागू नाहीत. जसं की त्या ठिकाणी बोर्ड ऑफ स्टडीसाठीची इलेक्शनची प्रक्रिया, अकॅडमिक काउन्सिल, मॅनेजमेंट काउन्सिलसाठीची इलेक्शन प्रक्रिया, या ज्या प्रक्रिया आहेत त्या या क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी लागू नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रो व्हाईस चान्सलर हे पद त्या ठिकाणी सर्वसाधारण विद्यापीठांच्या मध्ये आहे, मात्र क्लस्टर विद्यापीठामध्ये प्रो व्हाईस चान्सलर हे पद त्या ठिकाणी नाही. मात्र या ठिकाणी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रोहोस्ट हे पद त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे, जे क्लस्टर विद्यापीठामध्ये ॲडिशनल असेल. जे कॉलेजेस असतील त्या कॉलेजेसचं स्टेटस हे ॲफिलिएटेड कॉलेज म्हणून असणार नाही. लीड कॉलेज आणि कॉन्स्टिट्युएंट कॉलेज जे आहे त्या सर्वांचं स्टेटस हे कॉन्स्टिट्युएंट कॉलेज असेल, म्हणजे पार्ट ऑफ युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर ॲफिलिएशन देण्यासाठीची इतर कॉलेजला फर्दर ॲफिलिएशन देण्याची प्रक्रिया याच्यामध्ये नाही. याबरोबरच एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप नेमका कसा असेल तर या राज्यामध्ये स्थापन होणाऱ्या सर्व क्लस्टर युनिव्हर्सिटीचे प्रमुख चान्सलर हे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे गव्हर्नर आदरणीय राज्यपाल हेच त्या सर्व विद्यापीठांचे चान्सलर असतील. म्हणजे खाजगी संस्थांनी स्थापन केलेली क्लस्टर युनिव्हर्सिटी असू देत किंवा महाराष्ट्र शासनाची जी काही कॉलेजेस आहेत त्यांच्या माध्यमातून स्थापन झालेली क्लस्टर युनिव्हर्सिटी असू देत, या सर्वांचे जे चान्सलर असतील ते महामहिम राज्यपाल हेच त्या ठिकाणी चान्सलर असतील. मात्र जर त्या ठिकाणी प्रायव्हेट संस्थांची कॉलेजेस एकत्र करून जर क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन केलेली असेल तर त्यासाठी प्रोहोस्ट हे एक ॲडिशनल पद असेल. त्या संबंधित संस्था किंवा प्रवर्तक संस्था जी आहे की त्यांनी रेकमेंड केलेल्या कॅन्डिडेटमधील, रेकमेंड केलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्यामधील, प्रतिनिधीमधील एका व्यक्तीची राज्यपाल महोदयांच्याकडून प्रोहोस्ट म्हणून नियुक्ती केली जात असते. जी व्यक्ती प्रशासन, एज्युकेशन यामध्ये अनुभवी व्यक्ती असणं आवश्यक आहे. अशा 3 व्यक्तींची शिफारस ही प्रवर्तक संस्थेकडून राज्यपाल महोदयांना करावयाची असते. त्यामधून एका व्यक्तीची नियुक्ती ही प्रोहोस्ट म्हणून ही केली जात असते. प्रोहोस्ट हे चान्सलर आणि व्हाईस चान्सलर यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी आणि संस्थेचं हित, मूळ प्रवर्तक संस्थेच्या हिताचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि विद्यापीठ कायदेशीर पद्धतीनं चालण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची जबाबदारी वाहणारं हे पद आहे. त्यानंतर व्हाईस चान्सलर असतील की ज्यांची नेमणूक ही त्या ठिकाणी चान्सलर महोदयांच्याकडून केली जाईल. ते फुल टाईम सॅलरीड ऑफिसर आहेत. रजिस्ट्रार, त्याचबरोबर डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इव्हॅल्युएशन, स्टुडंट डेव्हलपमेंट, नॉलेज रिसोर्स सेंटर, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर हे त्या ठिकाणी फुल टाईम सॅलरीड एम्प्लॉई असतील. नवीन अधिसूचनेनुसार त्यांच्या वेतनासाठीचा निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र यापूर्वीच्या 3 क्लस्टर युनिव्हर्सिटी ज्या स्थापन झालेल्या होत्या की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फुल टाईम सॅलरीड ऑफिसरमध्ये या सर्वांचा समावेश त्यामध्ये नव्हता. तर यामध्ये पूर्वी फक्त व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, त्याचबरोबर त्या ठिकाणी डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर यांचाच समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला होता. मात्र सध्या डायरेक्टर बोर्ड ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट, डायरेक्टर नॉलेज रिसोर्स सेंटर आणि त्याचबरोबर डायरेक्टर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस यांचा देखील समावेश फुल टाईम सॅलरीड पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विद्याशाखेचे डीन्स असतील. मात्र डीन्स जे आहेत ते ऑनररी ऑफिसर्स असतील.
वेगवेगळे जे काही इतर बोर्ड्स आहेत त्याचे डायरेक्टर्स हे ऑनररी ऑफिसर्स म्हणून त्या ठिकाणी काम करतील आणि त्यांची नियुक्ती ही व्हाईस चान्सलर यांच्याकडून केली जाईल. अशा प्रकारचा साधारणपणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप असेल. यासाठी जे काही बोर्ड्स अँड कमिटीज वेगवेगळ्या ज्या असणार आहेत त्या बोर्ड्स अँड कमिटीज जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर या क्लस्टर विद्यापीठासाठी जनरल काउन्सिल आहे, जे सर्वसाधारण विद्यापीठामध्ये सिनेट असते त्याच्याऐवजी इकडे जनरल काउन्सिल आहे. ही या ठिकाणी या विद्यापीठामधील टॉपची अथॉरिटी असेल. त्यानंतर मॅनेजमेंट काउन्सिल जे इतर सर्वसाधारण विद्यापीठामध्ये असतात त्याच्याऐवजी क्लस्टर विद्यापीठासाठी बोर्ड ऑफ गव्हर्नन्स आहे. त्यानंतर अकॅडमिक काउन्सिल आहे, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन आहे, बोर्ड ऑफ डीन्स आहे, बोर्ड ऑफ स्टडीज आहेत, फायनान्स कमिटी आहे, बोर्ड ऑफ इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस आहे. पूर्वीच्या क्लस्टर विद्यापीठासाठी प्लेसमेंटचा कॉम्पोनंट देखील त्यामध्येच ॲड करण्यात आलेला होता, मात्र नवीनमध्ये बोर्ड ऑफ इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस असं त्याचं नॉमिनिक्लेचर ठेवण्यात आलेलं आहे. बोर्ड ऑफ लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन असेल, बोर्ड ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन असेल, बोर्ड ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट, बोर्ड ऑफ लँग्वेजेस आणि इतर जे काही बोर्ड्स महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये देण्यात आलेले आहेत त्यामधले काही बोर्ड्सच्या विद्यापीठाच्या गरजेनुसार त्यामध्ये स्थापन केले जातील. तर अशा प्रकारची त्या ठिकाणी या वेगवेगळे बोर्ड्स आणि कमिटीज या क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी त्या ठिकाणी असतील. अर्थात याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर प्रामुख्याने कसं राहील याच्याबाबतच्या प्रोव्हिजन या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेले आहेत. तर या विद्यापीठाला कोणते अधिकार असतील हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. हे विद्यापीठ नवीन स्कूल सुरू करू शकेल, नवीन डिपार्टमेंट सुरू करू शकेल, नवीन सेंटर सुरू करू शकेल, नवीन UG, PG आणि PhD प्रोग्राम्स त्यांना सुरू करता येतील, सब सेंटर सुरू करता येतील, रिसर्च सेंटर सुरू करता येतील. त्याचबरोबर इन्स्टिट्यूशन ऑफ रिसर्च सुरू करता येऊ शकेल, काही स्पेशलाइज्ड स्टडीचे इन्स्टिट्यूशन सुरू करता येतील, ओपन अँड डिस्टन्स लर्निंगचे प्रोग्राम सुरू करता येतील, मात्र त्यासाठी UGCची परवानगी घेणं गरज राहील. ऑनलाईन लर्निंग प्रोग्राम्स आपल्याला ऑफर करता येऊ शकतील. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार या विद्यापीठाला आहेत. याबरोबरच क्लस्टर विद्यापीठाला डायरेक्टर्स अँड प्रिन्सिपलच्या पोस्ट क्रिएट करता येतील, टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफच्या पोस्ट क्रिएट करता येतील. मात्र ज्या पोस्ट नव्याने निर्माण केल्या जातील त्या सर्वांचं वेतन हे त्या ठिकाणी विद्यापीठाच्या ओन फंडमधून करणं आवश्यक राहील. मात्र जी मूळची अनुदानित पदं आहेत महाविद्यालयामधली त्याचं अनुदान पुढे महाराष्ट्र शासनाकडूनच दिलं जाईल, ते अखंडपणे त्याचं अनुदान सुरू राहील. त्याचबरोबर आपल्याला टीचर मोबिलिटी करता येईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही ॲडजंट व्हिजिटिंग प्रोफेसर्स अपॉइंट करायचे ते करता येतील. काही वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्रिडेशनचे सेंटर्स आपल्याला सुरू करण्याचे अधिकार आहेत. टीचर ट्रेनिंग कंडक्ट करता येईल, त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचं ट्रेनिंग कंडक्ट करता येऊ शकेल. स्टुडंटसाठीचे काही स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम आपल्याला चालवता येऊ शकतील. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे ट्रेनिंग सेंटर्स आपल्याला चालवता येऊ शकतील. हे सर्व अधिकार, स्किलचे काही कोर्सेस असतील ते आपल्याला सुरू करता येऊ शकतील. हे सर्व अधिकार एक विद्यापीठ म्हणून जे इतर विद्यापीठाला असतात ते क्लस्टर युनिव्हर्सिटीला देखील असतील. सर्वात महत्त्वाचा आणखीन एक भाग जो आहे तो म्हणजे रोल ऑफ पॅरेंट बॉडी. जी संस्था महाविद्यालय चालवत आहे आणि ते क्लस्टर युनिव्हर्सिटी प्रपोज करत आहे, तर त्या पॅरेंट बॉडीचं म्हणजे मूळ संस्थेचे त्या ठिकाणी भूमिका याच्यामध्ये काय असेल. यामध्ये या संपूर्ण कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेसचं इंडिपेंडंट फंक्शनिंग कसं होईल हे पाहणं हे त्या ठिकाणी पॅरेंट बॉडीची जबाबदारी आहे. त्याचबरोबर प्रिझर्व ग्रँटिंग स्टेटस ऑफ द कॉन्स्टिट्युएंट कॉलेज, त्यांचं ग्रँटिंग स्टेटस जाणार नाही याच्यासाठी महत्त्वाचा रोल हा पॅरेंट बॉडीचा आहे. जे कॉन्स्टिट्युएंट युनिट्स आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचं सर्वांचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये प्रॉपर राहील हे पाहणं गरजेचं आहे. प्रिझर्व वर्कलोड ॲज अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और इन केस ऑफ एडिट प्रोग्राम्स, एडिट कोर्सेस तो प्रोटेक्ट करणं, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणं, युनिव्हर्सिटी आणि कॉलेज दोघांनाही ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणं, त्यांना पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणं, इन्क्लुडिंग फायनान्शियल सपोर्ट. विद्यापीठाचं पूर्णपणे फंक्शनिंग होण्यासाठी आवश्यक असणारा इन्फ्रास्ट्रक्चर, ह्युमन रिसोर्स अँड फायनान्शियल सपोर्ट करण्याची जबाबदारी ही पॅरेंट बॉडीची राहील. कारण यामध्ये शासनाकडून फक्त 5 कोटी रुपये एवढा निधी त्या ठिकाणी मिळेल. उर्वरित जो भाग आहे खर्चाचा तो पूर्णपणे पॅरेंट बॉडीने स्वीकारणं हे आवश्यक राहील. कंट्रोल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट नेमकं काय राहील, तर इतर पब्लिक युनिव्हर्सिटीप्रमाणे जे काही अधिकार महाराष्ट्र शासनाला आहे ते इथे पण असतील. त्याचबरोबर या युनिटचं ग्रँटिनेड स्टेटस कंटिन्यू ठेवणं,
वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटची आवश्यकता असते त्या ठिकाणी नो ऑब्जेक्शन्स इश्यू करणं आणि कायदेशीर पद्धतीनं ती भरती प्रक्रिया होत असल्याची दक्षता घेणं हे शासनाची जबाबदारी असेल. याबरोबरच काही युनिव्हर्सिटीचे फंड्स आपल्याला स्थापन करता येऊ शकतात युनिव्हर्सिटीच्या डेव्हलपमेंटकरिता, की ज्यामध्ये आपल्याला फीस आणि अदर चार्जेसच्या माध्यमातून निधी उभा करता येऊ शकतो. वेगवेगळ्या जे काही पॅरेंट बॉडीकडून दिलं जाणारं कॉन्ट्रीब्युशन असेल, कन्सल्टन्सीचं इन्कम असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी डोनेशन्स असतील, एंडॉवमेंट्स असतील आणि इतर काही ग्रँटच्या माध्यमातून युनिव्हर्सिटी फंड आपल्याला एस्टॅब्लिश करता येणार आहे, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी पुढे चालवण्यासाठी आवश्यक असणारा निधी हा उभा करता येईल. तर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा जो क्रुशियल पॉईंट जो यामध्ये राहतो तो म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ व्हाईस चान्सलर. तर यामध्ये व्हाईस चान्सलरची अपॉइंटमेंट नेमकी कशी होईल, तर यासाठी ती त्या ठिकाणी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये प्रोव्हिजन देण्यात आलेली आहे. मात्र ती प्रोव्हिजन ॲज इट इज क्लस्टर युनिव्हर्सिटीला लागू होत नाही. तर याकरिता 21 एप्रिल 2023 महाराष्ट्र शासनाने या क्लस्टर विद्यापीठाचे व्हाईस चान्सलरची अपॉइंटमेंट करण्याची प्रोसिजर हे डिफाईन करून दिलेली आहे. क्लस्टर विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर अपॉइंट करण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी व्हाईस चान्सलर सर्च कमिटी असेल. या कमिटीमध्ये एकूण 5 सदस्य असतील. कमिटीचे चेअरमॅन जे आहेत ते चान्सलर महोदयांच्याकडून त्या ठिकाणी अपॉइंट केले जातील. ते पद्म पुरस्कार विजेते किंवा त्या ठिकाणी रिटायर्ड जज अशा व्यक्ती, सन्माननीय व्यक्ती त्याचे चेअरमॅन असतील. जे स्पॉन्सरिंग बॉडी आहे म्हणजे स्पॉन्सरिंग संस्था आहे त्याने अपॉइंट केलेले त्या ठिकाणी प्रोहोस्ट आहेत, त्या प्रोहोस्टचे एक नॉमिनी त्याच्यामध्ये असतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी पॅरेंट बॉडी म्हणजे मूळ संस्थेचा एक प्रतिनिधी त्याच्यामध्ये असेल, की जे नॅशनल लेवलचं रेप्यूट असणाऱ्या इन्स्टिट्यूशनचे हेड असतील. त्याचबरोबर राज्य सरकारचे एक प्रतिनिधी असतील, की जे प्रिन्सिपल सेक्रेटरी लेवलचे प्रतिनिधी असतील. ते त्या ठिकाणी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यामध्ये काम करतील. आणि 5वा प्रतिनिधी याच्यामध्ये जो आहे तो UGC रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे अशी 5 सदस्यीय समिती असेल, की जी समिती त्या ठिकाणी व्हाईस चान्सलर निवडण्याचं कामकाज त्या ठिकाणी करणार आहे. त्यामधून 3 व्यक्तींची नावं शॉर्टिंग केली जातील आणि ती राज्यपाल महोदयांना पाठवली जातील आणि राज्यपाल महोदय त्याच्यावरती अंतिम शिक्कामोर्तब करतील. त्यासाठीचे जे बाकीचे जे काही टेन्युअर, एज आणि इतर जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही. एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे ॲज इट इज त्या ठिकाणी इतर ऑर्डिनरी युनिव्हर्सिटीच्या प्रमाणेच त्या ठिकाणी आहे, की त्यामध्ये ॲकॅडमिक एक्सलन्स असलं पाहिजे, प्रोफेसर असले पाहिजे, मेजर रिसर्च प्रोजेक्ट असले पाहिजेत. या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲज इट इज इतर विद्यापीठाप्रमाणेच त्या ठिकाणी क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरची महत्त्वाची अथॉरिटी जी आहे, बॉडी जी आहे ते म्हणजे जनरल काउन्सिल. जनरल काउन्सिल जी आहे ही त्या ठिकाणी विद्यापीठातली टॉप अथॉरिटी आहे, ज्याचे प्रमुख हे चान्सलर महोदय आहेत जे चेअरपर्सन आहेत. त्यानंतर प्रोहोस्ट आहेत, व्हाईस चान्सलर आहेत, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर आहेत, डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन आहेत, एक डीन जे व्हाईस चान्सलर महोदय यांच्याकडून नॉमिनेट केलेले असतील, डायरेक्टर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस आहे, डायरेक्टर नॉलेज रिसोर्स सेंटर हे त्याचे प्रतिनिधी आहेत, 2 प्रिन्सिपल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट कॉलेज जी घटक महाविद्यालय आहे त्याच्यापैकी 2 प्रिन्सिपल याच्यामध्ये मेंबर असतील, 1 इमिनंट एक्सटर्नल एक्सपर्ट नॉमिनेटेड बाय प्रोहोस्ट म्हणजे प्रोहोस्टकडून नॉमिनेट केलेली व्यक्ती असेल, की जे प्रोहोस्ट म्हणजे एक अर्थाने संस्थेचे त्या ठिकाणी प्रतिनिधी त्या म्हणून काम करत असतात. 2 पर्सन्स ऑफ इमिनन्स नॉमिनेटेड बाय पॅरेंट बॉडीकडून नॉमिनेट केलेले 2 व्यक्ती असतील. 2 टीचर्स नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर त्यामध्ये एक त्या ठिकाणी विशिष्ट प्रवर्गामधला उमेदवार कॅन्डिडेट असेल. 1 स्टेट गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह असेल. 1 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडस्ट्री विच विल बी नॉमिनेटेड बाय द प्रोहोस्ट. 1 रिप्रेझेंटेटिव्ह इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्टर विच इज नॉमिनेटेड बाय प्रोहोस्ट. 1 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम नॉन टीचिंग स्टाफ नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर अँड रजिस्ट्रार ऑफ द युनिव्हर्सिटी. अशा प्रकारचं हे जनरल काउन्सिल असेल, की ज्याला आपण त्या ठिकाणी इकडे सिनेट म्हणतो. त्यानंतर बोर्ड ऑफ गव्हर्नन्स जे आहे, बोर्ड ऑफ गव्हर्नन्स म्हणजेच मॅनेजमेंट काउन्सिल. व्हाईस चान्सलर हे त्याचे चेअरमॅन आहेत. 1 इमिनंट पर्सन नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर. 2 डीन्स त्यामध्ये एक महिला असणं आवश्यक आहे. 2 मेंबर्स ऑफ द जनरल काउन्सिल नॉमिनेटेड बाय प्रोहोस्ट. 1 रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. 1 डीन टू बी नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर. The principal of the constituent college
एक प्रिन्सिपॉल त्या ठिकाणी याच्यामध्ये मेंबर असतील जे प्रोहोस्टकडून नियुक्ती केले जातील. 2 इमिनंट पर्सन हू आर नॉट मेंबर ऑफ द जनरल काउन्सिल नॉमिनेटेड बाय प्रोहोस्ट. 2 टीचर्स नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर, हे कॉन्स्टिट्यूएंट कॉलेज किंवा विद्यापीठामधले टीचर्स असतील. एक ॲल्युमिनाय असेल की जे व्हाईस चान्सलर महोदयांच्याकडून अपॉइंट केले जातील, नॉमिनेट केले जातील. आणि रजिस्ट्रार ऑफ द युनिव्हर्सिटी, एकूण 14 मेंबर्स याच्यामध्ये असतील. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे जे बोर्ड आहे त्याची भूमिका ही मॅनेजमेंट काउन्सिलची असेल. अकॅडमिक काउन्सिल व्हाईस चान्सलर हे चेअरमॅन असतील. ऑल प्रिन्सिपल्स अँड हेड ऑफ द कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस. डीन ऑफ ईच फॅकल्टी. 3 हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द युनिव्हर्सिटी नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर. 2 प्रोफेसर associate professor from colleges. 2 teachers who are not principal in the constituent colleges which are nominated by vice chancellor. Other external experts as per requirement nominated by provost. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ व्यक्तींचं नॉमिनेशन देखील याच्यामध्ये करता येतं. त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा सध्या तरी नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी किती मेंबर असावेत या नॉमिनेशनमध्ये याला कुठली लिमिट सध्या नाही आहे. आणि एक ॲल्युमिनाय असेल तर अशा प्रकारचं अकॅडमिक काउन्सिल त्या ठिकाणी फॉर्म करता येईल. फॅकल्टी असेल जी युनिव्हर्सिटी ग्रँट जे महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी कायद्यामधील तरतुदीनुसार ही फॅकल्टी त्या ठिकाणी असेल. वेगवेगळ्या फॅकल्टीच्या अकॅडमिक काउन्सिलच्या निर्णय आणि याच्यामध्ये ते कॉर्डिनेशन करण्याचं काम फॅकल्टी करणार आहे. बोर्ड ऑफ डीन्स असेल, याच्या बरोबरच त्या ठिकाणी बोर्ड ऑफ स्टडीज असतील, इतर वेगवेगळे बोर्ड्स असतील. ते बोर्ड्स देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका या विद्यापीठामध्ये पार पाडणार आहेत. तर सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर या क्लस्टर युनिव्हर्सिटीचं कामकाज हे महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट आणि संबंधित क्लस्टर युनिव्हर्सिटीचं नोटिफिकेशन याच्या माध्यमातून हे कामकाज त्या ठिकाणी चालणार आहे. तर अशा प्रकारची ही एक नवीन योजना महाराष्ट्र शासनाने या राज्यामधील वेगवेगळ्या शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांच्यासाठी आणलेली आहे. तर यामधील जे काही महत्त्वाच्या बाबी होत्या त्या महत्त्वाच्या बाबी मी आपल्यासमोर ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यामधून आपल्याला सहज समजेल अशा भाषेमध्ये ही क्लस्टर युनिव्हर्सिटीची जी काही योजना आहे ती योजना समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच यामधून आपल्याला या स्कीमबाबतचं आकलन झालेलं असेल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.